शरद बुट्टे यांनी जिल्हा परिषद निवडणूक विजयानंतरच्या सभेत महाकाल यात्रा आमदार बाबाजी काळे यांच्यावर केलेल्या टीकेला खेड बाजार समितीचे संचालक अनुराग जैन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। भाषण देत असताना अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडले। त्या मुद्द्यामधून एकच माझं त्यांना सांगणं आहे, काल मिळवलेला विजय हा तुम्ही रडून मिळवलेला आहे, खोटेपणा करून मिळवलेला आहे आणि त्या रडून मिळवलेल्या विजय सभेमध्ये सुद्धा तुम्ही अनेक प्रकारच्या खालच्या पातळीवरच्या टीका त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आमदार साहेबांवरती तर बोललेलाच आहात, परंतु ते बोलत असताना तुम्ही महाकाल यात्रेविषयी त्या ठिकाणी बोललेला आहे। हिंदू धर्माची संस्कृती रूढी परंपरा त्या ठिकाणी आहे, धर्माच्या विरोधी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य करत असताना अतिशय खालच्या पातळीवरती तुम्ही बोलताय। खरं तर अशा प्रकारच्या ज्या काही तुम्ही घटना सांगताय, अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाच्या झालेल्या नाही आहेत। ज्या काही तुम्ही केलेल्या असतील, तुम्हीच खोटेपणाने या विजय प्राप्त केलेला आहे। महाकालच्या देवाचं जे भस्मारती असती, ते भस्म जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून पहा, ते कुठल्याही स्वरूपाचं स्मशानभूमीचं भस्म त्या ठिकाणी वापरलं जात नाही आणि तुम्ही खोटं बोलताय की ते भस्म आम्ही अन्नात कालवलं। अशा पद्धतीचे कुठलेही भस्म त्या ठिकाणी जर कालवलेलं असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कुंडेश्वराला तुम्ही आपण या, मी त्या ठिकाणी शपथ घेतो की कुठल्याही स्वरूपाची कुठलीही भूलभुलया त्या ठिकाणी मतदारांवरती केलेला नाही आहे। तुम्ही त्या ठिकाणी शपथ घ्यायला या, कुंडेश्वराच्या मंदिरामध्ये या आणि लोकांना देखील खरं कळू द्या की तुम्ही हा जो काही बनाव काल परवा केलेला आहे, हा बनाव तुम्ही स्वतः केलेला आहे किंवा नाही, हे खरं खोटं एकदा कुंडेश्वराच्या मंदिरामध्ये होऊन जाऊ द्या। डोक्याला खोट्या पट्ट्या लावून त्या ठिकाणी खोटं रडून तुम्ही हा विजय प्राप्त केला आहे आणि आज या ठिकाणी आमदार साहेबांना आवाहन करताय की येणाऱ्या काळात तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही आमदार कसं होताय। बुट्टे साहेब, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही विधानसभा लढवलेली आहे, विधानसभा लढवल्याच्या नंतर तुमचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं आहे आणि तुम्ही आमदारांना आवाहन करण्याची भाषा करताय। या ठिकाणी तुम्ही तुमच्या पातळीच्या वरती जाऊन जी काही भाषा करण्याचं वक्तव्य करण्याचा जो प्रयत्न करताय, तो तुम्ही तुमच्या मर्यादित राहून करा। या ठिकाणी आजचा हा विजय मिळवताना तुम्ही काय परिस्थितीतून गेलेला आहे, काय काय नाटकं तुम्हाला करायला लागलेली आहे, हे आज हळूहळू जनतेसमोर उघड होतं आहे आणि यानंतरच्या काळामध्ये तुम्ही कितीही नाटकं केली तरी पाईट आंबेठाण गटातील ही जनता तुमच्या या नाटकांना कधीही बळी पडणार नाही। निवडणुकीच्या आदल्या रात्री 9-9:30च्या दरम्यान डोकं फोडून घेण्याचं बनाव केला आणि 2च दिवसामध्ये निकाल लागल्याच्या नंतर आपण